तर आज आपण मस्त तोंडलीची भाजी बनवणार आहोत। तर घरातल्या बऱ्याच जणांना तोंडलीची भाजी आवडत नाही, बरेच जण नाकं मुरडतात, लहान मुलंही खात नाही आणि मोठ्यांनाही जवळपास काही आवडत नाही। पण तुम्ही अशा पद्धतीने तोंडलीची भाजी जर बनवली तर घरातले लहान असोत किंवा मोठे असोत सगळे आवडीने खातील। चला तर मग बघूया की ही रेसिपी कशी बनवायची। अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी इथे पावशर तोंडली घेतलेली आहे। तर तिला पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने लांब लांब चिरून घेतलेली आहे। तोंडली छान बारीक चिरून घ्यायची म्हणजे पटकन शिजते। तर मी ते 2 कांदे चिरून घेतले, 1 टमाटा चिरून घेतलाय आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता कढई छान गरम करून घेतलेली आहे। त्यात आता तेल टाकून घेते। तेल छान गरम झालं की त्यात आपल्याला आता लसूण टाकून घ्यायचं आहे। लसूण टाकून झाला की त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे। तर जिरं आणि लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। चला आता हे तळून झालं, त्यात टाकून घ्यायचा आहे कांदा। तर कांदाही छान आपल्याला तेलात तळून घ्यायचा आहे, छान लालसर होईपर्यंत त्याला आता तळून घ्यायचा। तर कांदा तळून झाल्यानंतर त्यात टाकायचा आहे टमाटा। तर टमाट्यालाही छान आपल्याला त्यात शिजवून घ्यायचा आहे, त्यातला कच्चापणा पूर्ण निघून जायला हवा तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकतात कांदा आणि टमाटा छान तळून झालेला आहे, टमाटाही छान त्यात शिजलेला आहे। त्यानंतर आपल्याला काही बेसिक मसाले आता टाकून घ्यायचे आहे। जास्त तामझाम अजिबात नाही, जास्त मसाले नाही, अगदी झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे। तर मी त्यात आता लाल मिरची पावडर टाकून घेते। त्यानंतर त्यात टाकणार आहे हळद आणि मग त्यानंतर लागणार आहे धना पावडर। तर आता हे मसाले छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला अजून मसाले टाकायचे असतील तर तुम्ही ते टाकून घेतले तरी चालतील। तर आता हे छान मसाला तळून झालेला आहे। तर त्यात आता तोंडली आपल्याला टाकून घ्यायची आहे। बघा, तुम्ही चिरताना हाताला थोडं तेल लावून चिरा, काही वेळेला खूप चिकट हाताला लागतात, काही तोंडली छान असते, लागत नाही। तर आता इथे मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती मी। जसं मी भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केली तशी मुगाची डाळ धुवून पाण्यात भिजत ठेवलेली होती। तर ती टाकून घेते। मुगाची डाळ घालून भाजी नक्की बनवून बघा, खूप छान लागते। त्यानंतर त्यावर टाकायचं आहे मीठ। आता मीठ टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मुगाची डाळ घालूनच तुम्ही ही भाजी बनवा, मुगाची डाळ या भाजीमध्ये खूप छान लागते तोंडल्यासोबत। तर आता हे मिक्स करून झालं की याला थोड्या वेळेसाठी झाकून ठेवायचं आहे। आता हे मिक्स करून झालेलं आहे, त्यानंतर याला झाकून द्यायचं आहे, थोड्या वेळेसाठी झाकून ठेवा। तर आता मी झाकण काढून परत याला व्यवस्थित मिक्स करून घेते। अधूनमधून हलवत राहायची, भाजीला परतवत राहायची, कारण भाजी खाली लागायला नको। आता मी परत याला थोड्या वेळेसाठी झाकून ठेवते। चमच्याने तोंडलीला दाबून बघायचं शिजलेली आहे किंवा नाही। शिजलेली नसेल तर परत याला झाकून ठेवायची। तर मध्ये जरा गॅस संपलेला होता म्हणून मी वेगळ्या कढईत काढून इंडक्शनवर राहिलेली भाजी बनवून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकतात की भाजी किती छान शिजलेली आहे आणि मुगाची डाळ ही थोडी थाळीच ठेवायची म्हणजे छान लागते। तर तुम्हाला ही तोंडल्याची भाजी कशी वाटली ते नक्की तुम्ही सांगा, घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।